आदरणीय व्यासपीठामध्ये आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माझ्या संस्थेचे सचिव आदरणीय सुनीलजी बाबारावजी अंबडवार साहेब, या कार्यक्रमाला माझे चाहते आमदार, मी सरपंच असताना शिर्डीला ज्यांनी थोडं रंगरूप देण्याचं काम माझ्या हातून केलं, भाऊसाहेबांच्या साक्षीने असे माझे आमदार आदरणीय सुभाषरावजी साबळे साहेब, या कार्यक्रमाला माझे अध्यक्ष आदरणीय यादवरावजी तुडगे साहेब, भीमरावजी जेटे साहेब, आळीचे सरपंच आदरणीय अजयबा पाटील सुंकटजी, माझे काका आम्ही ज्यांना म्हणतो, जे नेहमी आम्हाला मार्गदर्शन करतात, आदरणीय माधवरावजी जाधव साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती ज्यांची लाभली, माझे ज्येष्ठ मुख्याध्यापक, चांगले वक्तृत्व ज्यांची माझी मुख्याध्यापकामध्ये आमचा संवाद व्हायचा आणि ते हसतमुखाने मला मार्गदर्शन करत असत, अशी एस.बी. गोपचडे साहेब सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, जय किसन विद्यालय, या कार्यक्रमाला माझे माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय स्वाती सुनील अंबडवार साहेब, या कार्यक्रमाला आमच्या मातोश्री, आमच्या साहेबांच्या सौभाग्यवती कैलासवासी बाबारावजी अंबडवार साहेब, यांच्यानंतर अध्यक्षपदाचा धुरा ज्यांच्या खांद्यावर आम्ही दिलेले आहे ते आमच्या आई शकुंतला बाबारावजी अंबडवार मॅडम, या कार्यक्रमाला आदरणीय सर्व मुख्याध्यापक ज्यांनी मला मार्गदर्शन केलं नेहमी, असे कल्याण गायकवाड सर, माझे मेवणे विठ्ठल चंदनकर सर, आदरणीय होटल सर, आदरणीय सर्व संचालक मंडळ, आणि ज्यांनी मला मोठं होण्यासाठी बाप म्हणून माझ्या पाठीवर हात फिरवला, असे माझे वडील नागनाथ गंगाराम पाटील दगडे, माझे सर्व उपस्थित मित्र आणि माझ्या गावचे प्रथम नागरिक या ठिकाणी नाहीत, म्हणून मी द्वितीय नागरिक उपसरपंच बालासाहेब पाटील चव्हाण, माझ्या गावचे चेअरमन आदरणीय डी दगे साहेब, विशेषतः माझ्या गावातून उपस्थित असलेले ज्यांचा मान झाला, सन्मान झाला, त्याच्यापेक्षाही माझ्या रक्ताच्या नात्यापेक्षाही माझे जिव्हाळ्याचे नाते ज्या माझ्या गावामध्ये या ठिकाणी आहेत ते सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. बालासाहेब पाटील लगे, किशनराव पाटील लगे, आमचे सदस्य संजीव पाटील लगे, गंगारावजी चिपनोड, लक्ष्मणरावजी पाडदे, इरवंतरावजी दोंडापुरे, युवा नेता आपला दगे, माझे गुरुजी आमच्या गावचे बोगरे सर, माझे भाऊजी या ठिकाणी उपस्थित आहेत, माझे नातलग राजू खरबाळे उपस्थित, माझ्या गावातील ज्यांचं मी नाव या ठिकाणी घेतलं नाही, माझे सर्व बंधू माधव दगडे, गणपत दगडे, माझे भाऊजी माधव खानापुरे, माझ्या दोन्ही बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत, ताराबाई खानापुरे, वच्छलाबाई साखरे, माझ्या नातलग या ठिकाणी उपस्थित आहेत, नायगावरून, रोशनगावरून, माझा या ठिकाणी उपस्थित असलेला मोठा मुलगा अमरदीप दगडे, माझी सनुषा इंजिनियर, सुदेशना अमरदीप दगडे व उपस्थित माझा सर्व परिवार घेतो सचिव, आणि ज्यांनी मला सूचना या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून मला देत आहेत, अगदी योग्य आहे. माझ्या जीवनामध्ये ज्यांनी मला जाणून घेतलं, सांभाळून घेतलं, तिच्याशिवाय हे वैभव मला मोठं उभारता आलं नाही. तिची खंबीरपणे साथ मला या ठिकाणी लाभली. जीवनामध्ये
अर्थानं पत्नीची साथ कधी कळते गोपचडे सर, की जेव्हा आम्ही सेवानिवृत्त होऊ लागलो, बऱ्याच जणांना वाटतं, मला वाटते तेव्हा जे काही आता मेवणी म्हणतात ते खरं खरं सांगा, तर शेवटी माणूस मरताना बयान देतोय किंवा जाताना काहीतरी बोलून जातोय, ते न्यायालयाला सुद्धा मान्य असते. म्हणून या व्यासपीठावरून भाऊजींना सांगतो की खरं खरं आहे, तिच्याशिवाय परिवार, तिच्याशिवाय घर, तिच्याशिवाय अशोक दगडेचं नाव उभा टाकलं नाही, हे मी या प्रसंगी सांगतो. अशी माझी पत्नी लीलावती रामा चंदनकर, म्हणजे लीलावती अशोक दगडे. सर्वप्रथम तुमच्या समोर बोलताना मी माझे साहेब कैलासवासी यांना अभिवादन करतोय. खूप काही या ठिकाणी बोलायचं आहे, पण ते जर आज असले असते तर निश्चितच मला खूप बरं वाटलं असतं, पण नियतीच्या पुढे आपलं काही चालत नाही. आणि सर, माझ्या जीवनामध्ये सुख दुःख भरपूर आले, काही दुःखही अनुभवले, सुखही या ठिकाणी अनुभवलं. सगळ्यात माझा वाईट दिवस मला बघायला जे मिळाला, सोलापूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये तो वाईट दिवस म्हणजे माझ्या साहेबाचा मृतचेहरा मला बघायला मिळाला. माझ्या जीवनामध्ये सगळ्यात वाईट गोष्टी ह्या, कारण त्यांनी आम्हाला खूप जीव लावला. असो, जे काही मोती गळून गेले, समुद्रात विलीन झाले, ते आता सापडणं शक्य नाही. परंतु आज या व्यासपीठावर अनेक जणांनी आपले मत व्यक्त केले, माझ्याविषयी केले. वेळ खूप झालेला आहे, मी भावनाविवेश झालेला आहे, व्यासपीठ या ठिकाणी आहे. माझ्या जीवनाची सुरुवात ही खूप चांगली होती. चिरली गावामध्ये 1967 ला माझा जन्म झाला. मी पहिली आणि दुसरीचा वर्ग चिरली या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो आणि 1973-74 ला माझे वडील पिंपळगाव या ठिकाणी वास्तव्यास गेले. तेथे आम्हाला चांगली 18-20 एकर जमीन, 2 आवतं, चांगला वाडा, असा आमचा एक चांगली परिस्थिती या ठिकाणी होती. योगायोगाने वादळामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी संपून जातात, तशा पद्धतीचं वादळ आलं आणि आमचं सर्वस्व या ठिकाणी संपून गेलं. इसवी सन 75, 76, 77 ची ही गोष्ट आहे. आणि खऱ्या अर्थानं तिथून आमचा संघर्ष सुरू झाला. पुन्हा चिरली गावामध्ये वापस जावं लागलं. अनेक संकट या ठिकाणी आले. 3 बहिणी आणि मी एक मोठा भाऊ. खूप मोठी जबाबदारी आमच्यावर या ठिकाणी होती. त्याही परिस्थितीला तोड देत मी शाळा शिकत असताना 1ली 2री चिरली, त्यानंतर 2री आणि 3रीचा वर्ग पिंपळगाव, 5वीला कुंडलवाडी, नापास, मशावळणे, त्यानंतर पुन्हा रिपीट्स पुणगुंदा गावामध्ये 5वी, 6वी 7वीला आदरणीय कैलासवासी संभाजीराव मंडलीकर यांचं नाव मी आवर्जून या ठिकाणी घेतो. खूप आम्हाला जीव लावला. अशा देगलूरच्या वसतिगृहामध्ये 6वी आणि 7वीचं पूर्ण केल्यानंतर महर्षी कर्वे विद्यालय डोंगरगाव खुर्द येथून मी 8वी 9वी 10वी या ठिकाणी पुढे जात राहिलो. हे करत असताना मी शाळा 4 दिवसाची करायची आणि 3 दिवस शाळेतून बाद व्हायचा. शुक्रवारी संध्याकाळी मी गावाकडे यायचा. शुक्रवारी संध्याकाळी जे काही कष्ट करण्याची गोष्ट आहे, काम असतील, जे काय असेल ते करायचा. शनिवारी रविवारी करायचा आणि पुन्हा सोमवारी मी पुन्हा शाळेमध्ये
हजर राहायचा, अशी वाटचाल केली. पण शिक्षणापासून मी दुरावलो नाही. या काळात माझी कैलासवासी आई जे गोरगरीब माणसाला दुर्ड्यानं पाहिल्यानं भरून द्यायची, तिलाच कुठंतरी कामावर जावं लागलं. एवढी परिस्थिती वाईट आमची त्या ठिकाणी होती. परंतु शिक्षण घेत असताना धैर्याने मी पुढे गेलो आणि आज मी तुमच्या समोर 2 सत्कार या ठिकाणी करणार आहे. दोघांचा सत्कार मी तुमच्या हातून करणार आहे, ज्याने मला उभारण्यामध्ये या ठिकाणी वाटा दिला आहे. तो खारीचा जरी असला तर तो मला त्या ठिकाणी लाख मोलाचा होता. तर अशा परिस्थितीमध्ये मी पुढे जात राहिलो आणि माझा सगळं संपल्यानंतर माझ्या वडिलांनी 12वी म्हणजे असताना माझा विवाह या ठिकाणी लीलावती चंदनकरशी जुळवला. सगळं संपल्यानंतर ती 10वी मध्ये होती आणि मी 12वी मध्ये होतो. सगळं संपून गेल्यानंतर केवळ काहीतरी आपल्याकडे राहावं म्हणून आमच्या सासूबाईने 1.5 एकर जमीन देऊन आणि माझा विवाह या ठिकाणी केला गेला. म्हणजे सांगायची परिस्थिती अशी आहे की अशाही परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी परिस्थितीची झुंज देत होतो. वडिलांनी पिठाची चक्की टाकली. मी शाळा करत रात्री पहाटे पूर्ण चक्की चालवायचा. माझ्या गावचे सर्व या ठिकाणी उभा आहेत. मला आजही जातं टाकता येतं, सीस टाकता येतं, ज्वारी कशी दळावी, पट्टा कसा लावावा, सगळ्या गोष्टी शिकत गेलो. त्यानंतर अशाच परिस्थितीमध्ये मी पुढे जात राहिलो. मग ते पाठीवरचं पेट्रोल पंप घेऊन दुसऱ्याच्या शेतामध्ये 10 रुपयाला बॅग मारणे, इथपासून ते मळणी यंत्राच्या ज्वारीपर्यंतचं काम स्वतः मी करायचं. आजही किर्लोस्कर इंजन मी स्वतः काढतो आणि दुरुस्त करतो, रिंगा टाकतो, ऑइल टाकतो, सगळंच करतो. म्हणजेच ज्याचा मला स्पर्श झाला असं तुम्ही म्हणालात, बाबाराव जेंबडाव सुद्धा साहेब सुद्धा याच वृत्तीचे किंवा याच प्रकारे त्यांचं जीवन या ठिकाणी होतं. ते स्वतः इंजिनियर होते, सोशल इंजिनियर ज्याला म्हणतो आपण ते होते. तेच गुण कदाचित मला या ठिकाणी पोलीस जसा लागावा लोखंडाला आणि लोखंडाचं सोनं व्हावं तसा त्यांचा हात माझ्यावर आला आणि मी थोडा पुढे जात राहिलो. त्यानंतर मला अमरदीप आणि प्रदीप हे दोनही माझे सुंदर अपत्य मला मिळाले. त्या अवस्थेत मी वागरवाडा कारखान्यामध्ये माझे मित्र माधव ढगे या ठिकाणी उपस्थित आहेत, जे सेवानिवृत्त झालेत आरोग्य विभागातून. ते आणि मी दररोज चिरली जाडेकोट पासून ते वागरवाडा 35 किलोमीटर जाणे आणि 35 किलोमीटर वापस येणे, दररोज 70 किलोमीटर सायकल चालवत मी माझ्या कुटुंबाला या ठिकाणी साथ देतो. सायकलवरचं ते प्रवास, चेन पडून जाण्याचा तो विषय, पंक्चर होण्याचा तो टायर, अशा अनेक गोष्टी आम्ही या ठिकाणी अनुभवलो. पण शिक्षणापासून दूर कधी गेलो नाही. अभ्यास करत राहिलो आणि पुढे जात राहिलो. त्याच काळामध्ये माझं ग्रॅज्युएशन पानसरे महाविद्यालयातून मी पूर्ण केलो. त्यानंतर भरपूर संधी डीएड करायची आली होती, पण परिस्थितीच्या अनुसार मी डीएड करू शकलो नाही. वागरवाडा कारखान्यामध्ये असताना मी बेंगलोर महाविद्यालयातून पीजीचं MA करत असताना महाराष्ट्र शासनाने 10वी वरचं डीएड 12वी वर केलं. आम्ही 12वी कॉमर्सचा टॉपचा विद्यार्थी त्या काळामधला असल्याने 71% त्या काळामध्ये होते आणि मला एक आशा मिळाली आणि त्या आशेचा किरण आज तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी दिसतो आहे. आणि या काळामध्ये मी आवर्जून या ठिकाणी सांगतोय की डीएडचं फॉर्म भरण्यासाठी मला नांदेडला जावं लागत होतं, परंतु माझं 1 दिवसाचं काम घडेल आणि 1 दिवसाची ती मजुरी जाईल म्हणून मी, माझे मित्र आता या ठिकाणी बसलेले आहेत, हौसाजी गंगाराम पाटील ढगे या ठिकाणी आहेत, त्यांनी सुद्धा 12वी पास होऊन दोघांचाही डीएड फॉर्म भरण्यासाठी मी त्यांनाच पाठवलो, मीही गेलो नाही. हौसाजी ढगे हे सायकल, त्या काळामध्ये सायकल चालवायचे. आजही तो माणूस MA मराठी आहे. आकाशवाणीवरून त्याचे पत्र लेखन वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी येतात. त्या व्यक्तीने चिरली टू नांदेड, 92ची गोष्ट बोलतो साहेब मी, चिरली टू नांदेड
असा प्रवास केला. 2 डीएडचे फॉर्म या ठिकाणी आले आणि रात्री मी कामावून परत आल्यानंतर चिमणीवर खाली बसून हौसाचे ढगे यांच्या घरामध्ये आम्ही ते डीएड फॉर्म भरला. त्यांनी सांगितलं की आता हे डीएड फॉर्म भरलेले आहेत, तुम्ही नेऊन द्या. नेऊन दिलं तरी माझ्या एका दिवसाची मजुरी जाईल असा विचार माझ्या मनामध्ये आला आणि मी त्यांना माझ्या याच्यातले 20 रुपये काढून दिले आणि तुम्हीच हा फॉर्म नांदेडला सबमिट करा. ते सायकलीवर पुन्हा नांदेडला गेले. सायकलवर आदरणीय लक्ष्मणरावजी पाटील ढगे नावाचे आमच्या गावातील आयटीआय मध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून राहायचे. बीडी पाटील ढगे यांचे छोटे बंधू, त्यांच्या घरी ते मुक्काम करायचे रात्रीला आणि सकाळी पुन्हा 5:30 वाजता सायकलीवर निघायचे. असा त्या माझ्या डीएडचा प्रवास झाला. आणि जेव्हा फॉर्म देत असताना मी गेलो नाही, त्यांनी दिले. त्यांनी 2 फॉर्म हातात घेतलं. आता पूर्वी शिक्षणाधिकाऱ्याकडे ते फॉर्म भरायचे. 2 फॉर्म भरल्यानंतर हा फॉर्मचा विद्यार्थी कुठं आहे, तर सर म्हणले ते आले नाहीत. ठीक आहे असं म्हणले. त्यांनी विचारले का, तर याचा नंबर लागेल पण तुमचा काही नंबर लागणार नाही असं मला वाटतं. असं शिक्षणाधिकारी त्यांच्या तोंडावर या ठिकाणी सांगितलं. कुठलीही खंत न बाळगता त्यांनी ते 2 फॉर्म दिले आणि मी शासकीय अध्यापक विद्यालय धर्माबाद येथे डीएडला प्रवेश मिळवला. ऑक्टोबर 2093 ला 93, 94, 95 मध्ये डीएड संपल्यानंतर खऱ्या अर्थानं माझ्या पुनर्जीवनाला सुरुवात झाली. कैलासवासी गंगाधर सब्बनवार साहेब यांच्या कैलासवासी गंगाबाई पोतना सब्बनवार प्राथमिक विद्यालयामध्ये डीएडचा निकाल येण्याच्या पूर्वीच मला प्राध्यापक शंकर पवार व इथे उपस्थित असलेले कल्याण गायकवाड सर यांच्या माध्यमातून मला त्यांनी 300 रुपयाची नोकरी या ठिकाणी दिली. 1995 ला 300 रुपये भरपूर व्हायचे. 40 रुपयामध्ये आमचे नल्लावर सरांची 4 रूमची रूम मला 40 रुपयात मिळाली आणि असा संघर्ष माझा पुढे चालत राहिला. तदनंतर 1996 ला कैलासवासी बाबारावजी अंबरवार साहेब यांनी आश्रमशाळा या ठिकाणी कुंडलवाडीला आणली. कुंडलवाडीला आश्रमशाळा आणली आणि पहिला ध्वजारोहण करण्यासाठी अंबरवार साहेब कुंडलवाडीमध्ये दाखल झाले आणि कल्याण गायकवाड सर, मी आणि आमचा सर्व संच आताही गंगाबाई पोतना सब्बनवार मध्ये ध्वजारोहणाला प्रभात फेरीला फार मोठा या ठिकाणी देखावा निर्माण केला जातो. बरोबर आहे. त्यावेळेस आम्ही सुभाष बाबू, महात्मा गांधी किंवा अजून तोफ वगैरे रस्त्यावरचे टेलिफोनचे पडलेले टोल काढून त्याला आम्ही तोफ बनवलं होतं. कल्याण सर आजही तुम्हाला आठवत असेल. आणि अशा पद्धतीचं लेझिम त्या काळात ते ढोल याचा प्रभाव सगळं बघून बाबाजी अंबरवार साहेब प्रभावित झाले. येथेच खऱ्या अर्थानं मला विद्यानिकेतनकडे येण्याची वाट तयार झाली. आदरणीय आमच्या शाळेतले माध्यमिक आश्रम शाळेतले सेवानिवृत्त शिक्षक पंडित पाटील शिंदे सर यांनी मला बाबाराव अंबेडकरकडे नेण्याचा मानस केला. त्याच दिवशी 15 ऑगस्टला अरे हे देखावा कोण्या शाळेचा आहे, ते सब्बनवार शाळेचा आहे. मग कोण आहे तिथं, तर कल्याण गायकवाड सर आणि ते प्राथमिकला अशोक दगडे नावाचा एक नवीन मुख्याध्यापक या ठिकाणी. अरे काय सुंदर, काय व्यवस्थित. कैलासवासी केरामू साहेबांनी त्या काळामध्ये कल्याण सर आपल्याला 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी देऊन आपलं कौतुक या ठिकाणी केलं होतं. त्या काळात ते 500 रुपये. तर हे सगळं बघल्यानंतर ज्यांची नजर माझ्यावर पडली, आता सगळ्यांनी सांगितलं, अंबरवार साहेबांची नजर ज्याच्यावर पडली त्या माणसाला ते आपलंसं केल्याशिवाय राहिले नाहीत. त्यांची नजर माझ्यावर पडली आणि लगेच त्यांनी मला रेस्ट हाऊसला बोलायला शिंदे सरांना पाठवलं आणि तू माझ्या शाळेमध्ये काम करायचंच. मी म्हणलं साहेब मी इथं मुख्याध्यापक आहे, काम करायला तुलाही मी मुख्याध्यापक करणार इथं का साहेब. जे काही त्या काळामध्ये सर 30,000 डोनेशनची प्रथा होती. शाळेला मदत म्हणून 30,000 रुपये लोक द्यायचे. साहेब म्हणून माझ्याकडे 1ही रुपया नाही आणि मी काय, अरे येडा म्हणले तुला याच भाषेत तुला ते पण सांगायला म्हणले, तुलाही काही घेणार नाही, ते विषय सोडून दे बाजूला, पण तू माझ्याकडे काम कर. असा सल्ला या ठिकाणी दिला. मला जावं की नाही अशा पद्धतीचं माझं मन पुढं मागं होत होतं. पण कल्याण गायकवाड आणि प्राध्यापक शंकर पवार यांनी मला सल्ला दिला की दगडे सर, आपण एकतर वयाने उशिरा नोकरीला लागला, मला 32व्या वर्षी नोकरी लागली आणि तुम्ही बाबाराव अंबेडकर साहेबांची शाळा ही 25% अनुदानावर आहे, तर तुम्ही तिकडं जाणं
योग्य वाटते असं कोणीही म्हणत नाही शाळेतला माणूस. कारण का जेवढे शिक्षक आले तेवढ्याला राबून घेण्याची प्रथा मुख्याध्यापकाची असते. पण हे दोन व्यक्तिमत्व मला त्यांनी सांगितलं की तुम्ही इथून गेलेले बरं. माझ्या पुढे विठ्ठल चंदनकर सर, मी आल्या मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी होते, त्यांनी तो शाळा दिला. अशा पद्धतीने 100-150 शिक्षक आम्ही त्या सब्बनवार साहेब बाहेर निघालो. आणि झालं काय की मी जेव्हा इथं आलो, गंगाधर सब्बनवार साहेबांनी बाबाराव आंबेडकर साहेबांना कुंडलवाडीच्या मार्केट कमिटीमध्ये आलं तेव्हा त्यांनी विचारलं की बाबाराव साहेब तुम्ही माझा माणूस का नेला. अशा पद्धतीचं दोघांमध्ये या ठिकाणी एक 5 मिनिटाचं शब्दयुद्ध या ठिकाणी रंगलं. आणि मला सब्बनवार साहेब म्हणायचे तुला मी 300 रुपये देत होतो ना, आता 1100 रुपये तुला मानधन देतो, पण तू बाबाराव आंबेडकर साहेबांकडे जायचं नाही. मी त्यावेळेची गोष्ट सांगतो तुम्हाला. का जायचं नाही तर जायचं नाही म्हणजे तिथं जायचं नाही असं नाही की तू इथं मला पाहिजेस, तू मला इथं पाहिजे. आणि खरं आहे ते. शंकर पवार न्यायालयाने लढत होते. काल मी माझा भव्य सत्कार समारंभ कैलासवासी गंगाबाई पोतनाथ सब्बनवार माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये झाला. कल्याण गायकवाड सर त्या ठिकाणी माझा सत्कार घडून आणले या ठिकाणी की याही शाळेत तुम्ही काम केला म्हणून तिथेही सत्कार माझा झाला. अशा पद्धतीनं माझी या ठिकाणी सुरुवात झाली. आणि तत्पूर्वीच्या 2 गोष्टी मी सांगितल्या होत्या. हंसाजी ढगे नावाचं व्यक्तिमत्व मी जन्मभर विसरू शकत नाही. त्यानंतर मी जेव्हा 315 रुपये फी शासकीय अध्यापक विद्यालय धर्माबादला होती, तेही मला 315 रुपये या ठिकाणी भरायला नव्हते. परंतु माझ्या गावामध्ये 1992 ला पहिला शिक्षक म्हणून ज्यांची नियुक्ती झाली, मला अभिमानानं माझ्या कुटुंबासमोर सांगायला काही वाटत नाही. ज्या शिक्षकाची नियुक्ती माझ्या गावात झाली ते हनुमंत नायनवड सर या ठिकाणी बसलेले आहेत आपल्या समोर. तेही आता सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांनी मला धीर दिला आणि बिलोलीच्या बस स्टँडवर यादवराव तुर्मे साहेबांच्या कॉम्प्लेक्सच्या बाजूला त्या काळामध्ये त्यांनी मला 500 रुपये या ठिकाणी दिले. आजही या ठिकाणी ते उपस्थित आहे. म्हणून मी 2 माणसाचा सन्मान करणार आहे असं तुम्हाला म्हणालो होतो. आणि त्यांच्या त्या 500 रुपयामध्ये 315 रुपये मी शासकीय अध्यापक विद्यालयाला फी भरली आणि माझा नंबर तिथं लागला. आणि मी आंबेडकर साहेबांच्या शाळेमध्ये या ठिकाणी येऊन काम करू लागलो. अशा पद्धतीची जी काही गोष्ट म्हणजे जे काही संघर्ष आहे माझा हे पुढे चालत राहिला. आणि तदनंतर साहेबांनी माझ्यावर मुख्याध्यापक पदाची जबाबदारी टाकली. जे काही मला करता येईल, जे काही करता योग्य आहे ते मी या ठिकाणी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आंबेडकर फॅमिली म्हणजे माझे सर्व फॅमिली सदस्य आहेत असं समजून त्यांनी मला जीव लावला. त्यांच्या लावलेल्या जीवाला मीही पात्र म्हणून त्यांच्या कुटुंबातले सर्व जे काही शैक्षणिक कागदपत्र असतील, जातीचे प्रमाणपत्र असतील, आमच्या प्रतिभा आंबेडकर असेल, वर्षा आंबेडकर असेल, सुनील साहेब असतील, या सर्वांचे जे काही एज्युकेशनचे जे काही लागतात, आज माई या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना माहित आहे. साहेब राजकारणामध्ये व्यस्त असायचे, लाल गाडीच्या दिव्यात ते फिरायचे, परंतु त्यांच्या लागणाऱ्या कुटुंबाला जे काही छोटे मोठे प्रमाण आहेत त्याची सर्वस्व जबाबदारी हे साहेबांनी माझ्यावर या ठिकाणी टाकली. किंबहुना सुनील साहेबांवर टाकली. सुनील साहेबांनी ते माझ्यावर टाकली आणि ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आज आंबेडकर कुटुंबातले सर्व सदस्य हे उच्च शिक्षित या ठिकाणी माझ्यासारखे आहेत. त्यांच्याच आशीर्वादाने माझ्याही घरामध्ये या ठिकाणी उच्च शिक्षित मुलं या ठिकाणी. माझा मोठा मुलगा आज मिलिंद विद्यालय कुंडलवाडी येथे माध्यमिक शिक्षक म्हणून काम करतो. सांगायला हरकत नाही सर, तो संपूर्ण शाळेमध्ये तो एकमेव असा उच्च शिक्षित आहे की तो बीबीए आहे. बीबीए सोडून तो एम ए इंग्लिश केला, एम ए राज्यशास्त्र केला, एम ए इंग्लिश झाल्यानंतर राज्यशास्त्र केला, बीएड केला, एमएड केला, सीएटी, डीएटी, जेवढे शिक्षणातले पैलू आहेत ते संपूर्ण पूर्ण केला. आणि एका तासामध्ये त्यांनी संचालकांनी त्याला निवडलं. हा जो काही आशीर्वाद आहे, हा आशीर्वाद या कुटुंबाकडून या ठिकाणी मला मिळालेला आहे. तदनंतर माझा छोटा मुलगा सुद्धा आज बीटेक करून अनेक ठिकाणी त्यांनी नोकरी केली आणि त्याला त्याच्या कुशलतेवर, आणि माझा मोठ्या मुलांनी त्याला IIP इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग
हा कोर्स अमरदीपने त्याला करायला लावला. तो हैदराबादमध्ये IIT मध्ये केला आणि सरळ त्याला दुबई येथून नोकरीची ऑफर आली. आज तो दुबईमध्ये चांगल्या पद्धतीने फूड कंपनीमध्ये या ठिकाणी काम करतो. हे सगळं वैभव होत असताना मी माझ्या पत्नीला शिकवत शिकवत क्रॉप बिअर या ठिकाणी केलं आणि साहेबांना विनंती केली. 5वा 6वा वर्ग या ठिकाणी अनुदानात आला होता. साहेबांना विनंती केली आणि साहेबांनी माझी विनंती मान्य करून माझ्याही पत्नीला या ठिकाणी क्रॉप बिअर शिक्षिका म्हणून या शाळेत समावेश करून घेतला. खऱ्या अर्थानं माझं पुनर्जीवन या ठिकाणी निर्माण झालं. जे काही गेलो होतो ते पुन्हा या ठिकाणी माझ्या कुटुंबात परत आलं. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी जर म्हणेन तर मला माझ्या कुटुंबाला खऱ्या अर्थानं जे फुलांचा किंवा सुगंधाचा किंवा बाकीचा सहवास मला जो मिळाला. माझे विहाई या ठिकाणी बसलेले आहेत भारत देवठाणे. त्यांनी आपली उच्च शिक्षित मुलगी BE कॉम्प्युटर इंजिनियर असताना सुद्धा आमच्याकडे जे काही आहे नाही त्याचा विचार न करता केवळ एक संघर्षमय माणूस, धडपडी माणूस या अनुषंगाने त्याने आपली मुलगी समीक्षा म्हणून माझ्या घरात दिली आणि माझं घर या ठिकाणी अजूनही सुंदर या ठिकाणी झालं. आज ती BSc BEd करून पटणे साहेबांच्या शाळेमध्ये मॅथ शिकवते, स्वतःचे क्लास या ठिकाणी घेते आणि आमचा शिखराचा कळस खऱ्या अर्थानं आता वर जात होता. त्यातही माझ्या वाशिम येथील मुंगळा गावातील जे काही माझे विहारी आहेत महाजन, त्यांनीही माझ्या छोट्या मुलाला मुलगी दिली आणि तीही आज सॉफ्टवेअर मध्ये दुबईमध्ये या ठिकाणी रिलायन्स मध्ये परवाच तिला नोकरी लागली. तीही काम करते. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की माझा परिवार, माझे सगळे मुलं मुली आणि म्हणतात ना साहेब की खऱ्या अर्थानं मी समाधानी याच्यासाठी आहे की माझे दोन्ही मुलं हे संस्कारी आणि विद्याभूषित आहेत आणि त्याच तोला मोलाच्या सनुषा मला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. म्हणून मला माझ्या घराला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं घरपण आलेलं आहे. माझ्या या जळणघडणीमध्ये माझे चिर्ली गावातील मेवणे माधव खानापुरे व त्यांचा परिवार, माझ्या समोर बसलेले माझ्या समाजातील अनेक या ठिकाणी हात मला लागलेले आहेत. ते समोर माझ्या या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांचा हातभार लाभला आणि मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी समाधानी झालो. अशा पद्धतीचा माझा जीवन प्रवास या ठिकाणी घडला आणि हे करत करत, हे संघर्ष करत करत आज मी सेवापूर्तीच्या सन्मान सोहळ्याला या ठिकाणी पात्र झालो. जीवनातील 30 वर्ष अध्यापन करत असताना मी व्यतीत होऊन जे काही ज्ञान या ठिकाणी करत होतो, मी सेवानिवृत्त होत आहे. या सेवेच्या सेवापूर्तीला, या सोहळ्याला आपण सर्वजण मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिला. अजूनही मला माझ्या आनंदात या ठिकाणी भर पडलेली आहे. हा सोहळा संपन्न करताना मी एक अमानिक आनंद अनुभवत आहे साहेब. मागे वळून पाहताना माझ्या समर्पित जीवनातील अनेक पैलू मी त्याचा वापर केला. त्याचबरोबर संस्थेने दिलेली प्रत्येक जिम्मेदारी समर्थपणे मी या ठिकाणी पेललो आहे. सचिव साहेबांनी मला ज्युनियर पासून ते प्राथमिक पर्यंतही पदभार देऊन हे सांभाळण्याची जिम्मेदारी मला काही वर्ष दिली होती. तीही मी समर्थपणे या ठिकाणी सांभाळण्याचा प्रयत्न केला. विद्यानिकेतन प्राथमिक विद्यालय म्हणजे माझे साहेब कधीच म्हणायचे नाही की माझा प्राथमिक विद्यालय. जे सुनील साहेब कधी म्हणायचे नाही आणि कैलासवासी बाबारावजी अंबराव साहेब माझी विद्यानिकेतन शाळा कधीच म्हणायची नाहीत. ती दगडाची शाळा. आणि त्या दगडाची शाळेमध्ये काही कमी आहे का बघा? त्या दगडी शाळेमध्ये काही बेंच नाहीत का बघा? खुर्च्या नाहीत का बघा? म्हणजे सांगायचा उद्देश की माझ्या नावाला, त्या शाळेच्या नावाचं एक झालर देण्याचं काम या पिता आणि पुत्राने या ठिकाणी केलं आहे. त्यामुळे साहेब मी धन्य आहे. आताच आंबेडकर नगर असतील, साठे नगर असतील, माझा विद्यार्थी या ठिकाणी भाषण केला. त्याला पहिल्या मध्ये असताना विंचू चालला होता. आता इथं पुडकी आहे, तो पळत पळत घरी चालला आणि आहे बी विंचवासारखा काय. आणि त्याला जर कोणत्या सामाजिक प्रश्नाचे डंक मारले तर प्रशासन त्याची नक्कीच जाणीव या ठिकाणी घेते. म्हणून माझ्यासारखा मुख्याध्यापक आणि तुझ्यासारखा विद्यार्थी या समाजाला गरजेचा आहे असं मला या ठिकाणी
निश्चितच वाटते. म्हणून चिरली गावामध्ये ग्रामीण भागामध्ये जन्म घेऊन उच्च शिक्षित विद्याभूषित होऊन सुद्धा मी प्रथम ज्या ठिकाणी काम केलो तिथलेही मी ऋण व्यक्त करतो. ज्या ठिकाणी मी आज माझा सेवापूर्ती सन्मान होत आहे त्यांचंही मी जन्मभर या ठिकाणी ऋण फेटणार नाही अशी गवाही या ठिकाणी देतो. माझं कुटुंब माझं सगळे नातलग या ठिकाणी यंबडवार परिवाराचे आणि कैलासवासी गंगाधर पोतला सपनार साहेब यांचे या ठिकाणी ऋणी राहतील. अधिकचा वेळ या ठिकाणी घेत नाही. भरपूर वेळ झाला, बोलावायचं भरपूर आहे अजून, परंतु आदरणीय अध्यक्ष साहेबांना या ठिकाणी बोलायचं आहे. मी संपादित केलेले ज्ञान साधना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून केलेली आहे. माझ्या आई वडिलांच्या कष्टाची आठवण मी कायम ठेवलेली आहे. आई वडिलांप्रमाणे आदरभाव मी माझ्या वर्तनातून अनेकदा गावकऱ्यांनी या ठिकाणी पाहिले आहे. शाळेत अध्यापन करताना मी माझ्या डोळ्यासमोर वर्गात बसलेले गोरगरीब शेतकऱ्याचे, बहुजनांचे, दलित, पददलित, अल्पसंख्याकांची मुले शिकली पाहिजे यासाठी माझा नेहमी अट्टास या ठिकाणी राहायचा. शिक्षणाबरोबर आर्थिकही मदत मी मुलांना या ठिकाणी करत आहे. स्वतःचं भविष्य उज्ज्वल करावे या स्वप्नाचा पाठलाग करता करता आज माझ्या सेवापूर्तीचा निरोप घेताना या क्षणी मी भावविह्वल झालो आहे. महात्मा बसवेश्वर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि राजश्री शाहू महाराज यांचे सामाजिक परिवर्तन सिद्धांत मी शिकवत मी अनाथ मुलं मुली, वीटभट्टीवर काम करणारे मुलं मुली, व्यसनाधीन झालेल्या वडिलांचे लेकर माझ्या शाळेमध्ये शिकले पाहिजे हा माझा अट्टास या ठिकाणी होता. विशेषतः माझ्या वसतिगृहामध्ये शिकणारे अनाथ मुलावर माझं जीवापाड या ठिकाणी प्रेम होतं. मला त्याचा अभिमान या ठिकाणी वाटतो. माझ्या सौभाग्यवती व तुमच्या शाळेतील सहशिक्षिका 2 वर्षांनी अजून सेवानिवृत्त होणार आहेत. प्रथम अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून मला बाबाराव एंबडवार साहेबांनी माझ्या मिसेसला संधी दिली आणि 175 रुपयावर आम्ही अंगणवाडीचं काम या ठिकाणी करत आलो. ती खरेदी विक्री संघाची संचालिका म्हणूनही साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी डायरेक्ट झाली आणि सुनील साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्याने त्यांनी दिलेल्या प्रमाणपत्रावर निरावती चंदनकर ह्या ग्रामपंचायतीच्या सदस्यही झाल्या. आणि नाही तर मी सुद्धा चिरली गावातील माझ्या समस्त मतदार बांधवाच्या ताकदावर आणि तुमच्या सहकार्यावर मी 5 वर्ष सरपंच म्हणूनही या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं श्रेय एंबडवार परिवार आणि चेतना शिक्षण प्रसारक मंडळाला या ठिकाणी जाते. काम करत असताना आज मी ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही विद्यमान या ठिकाणी काम करतो आहे. आजही गोरगरिबांची जी काही तळमळ आहे, त्यांचे जे काही अर्धवट आश्रू आहे हे मला बघावं वाटत नाही. म्हणून मी गोरगरिबातून शिकलेला आलो. मागासवर्गीय असणाऱ्या संभाजी मंडगेकरांच्या वसतिगृहामध्ये काळ्या भाकरी खाऊन मोठा झालो. म्हणून मला कोणी असं काही होत असताना, असं काही करताना मला बघावत वाटत नाही. म्हणून सहजच माझा हात खिशात जातो आणि मी जे काही आणले मिळेल त्याचा मदत करण्याची प्रयत्न मी अनेक वेळा या ठिकाणी केलेला आहे. मी हे करत पत्रकार संघाचा सक्रिय अध्यक्ष म्हणून 3 वेळेस मला या पत्रकारांनी संधी दिली. पत्रकार संघाची मला या ठिकाणी आणि पत्रकार क्षेत्रामध्ये जाताना शंकर पवार आणि कल्याण गायकवाड यांनी मला खूप या ठिकाणी मदत केली. म्हणून पत्रकार क्षेत्रामधूनही माझं जिल्ह्यामध्ये या नाव झालं. आणि माझे प्रेरणादायी आदरणीय कैलासवासी बाबारावजी एंबडवार साहेब आरळी गटामध्ये त्यांनी अनेक वेळा या ठिकाणी विजय मिळवला आणि ते विजय मिळत असताना एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या पाठीशी 100% या ठिकाणी रात्रंदिवस उभा राहिलो. त्याचंच भाग्य आज या ठिकाणी मला बघायला या ठिकाणी मिळत आहे. म्हणून कैलासवासी बाबारावजी एंबडवार विद्यानिकेतन प्राथमिक शाळा कधीच म्हणत नसत ते मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं आहे. म्हणून सगळ्यांच्या या आशीर्वादाने मी पुन्हा एकदा या संस्थेमध्ये एक चांगलं नाव कमावू शकलो. याचं सगळं श्रेय बाबारावजी एंबडवार, त्यांचा परिवार, आदरणीय सचिव सुनील साहेब, आदरणीय अध्यक्ष यांना सर्वांना जाते. परंतु साहेब मुख्याध्यापक सर सेवानिवृत्त आपण झाला, मीही सेवानिवृत्त होत आहे. पण एक कुशल मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं, परंतु त्यांना मावळ्यांची साथ मिळाली. मावळ्यांच्या साथ नसली असती तर कदाचित छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतःचं स्वराज्य निर्माण करू शकले नसते. म्हणून त्याच वतीने माझ्या शाळेमध्ये माझ्या शिक्षकांनी मला संपूर्णपणे साथ दिली. म्हणूनच मी कायम मुख्याध्यापक म्हणून चांगलं काम करू शकलो हे मला विसरता येणार नाही. माझ्या शाळेतील
मी गेल्यानंतर ज्यांना पदभार या ठिकाणी माझा मिळाला, आदरणीय वैजनाथराव पाटील बोडके पाटील, वैजनाथ बोडके पाटील सर, आज माझ्यानंतर माझा धुरा त्यांनी या ठिकाणी सांभाळला. विशेषतः पाटील सरांचं मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो. माझ्यापेक्षा सर्व्हिसमध्ये 1 वर्ष ज्येष्ठ असताना, वयाने मी जरी मोठा असलो, सर्व्हिसमध्ये ज्येष्ठ असताना सुद्धा कधीच त्यांनी ज्येष्ठतेचा आव आणला नाही आणि कधीच त्यांनी माझ्या शब्दाच्या पलीकडे गेले. आजही मला आठवते पाटील सर, ज्या ज्या वेळेस मी वर्गामध्ये एंट्री करायची तर तुम्ही उठून उभा राहून माझा सन्मान या ठिकाणी केला. आवर्जून जाता जाता मला हे सांगावं असं वाटतं, कारण का जाताना माणूस खरं बोलायचं असतं. माझ्या शाळेतील माझे दुसरे सहकारी आदरणीय बालाजी वारगडे सर हे माझे वर्गमित्र आहेत. वर्गमित्र म्हणजे माझ्यापेक्षा खूप लहान आहेत, पण मी MA करून DED ला गेल्यामुळे आणि ते स्थळ 12वी आल्यामुळे ते माझे वर्गमित्र आहेत. माझ्या कार्यालयाचा संपूर्ण भार आदरणीय बालाजी वारगडे सर यांनी सोपवून घेतला. त्यानंतर माझे कापावर सर आहेत, ज्यांनी परीक्षा विभागाचं संपूर्ण काम या ठिकाणी ते नेतेने आणि उल्हासाने ते पूर्ण करत असत. त्यानंतर माझे दुसरे या ठिकाणी सर आहेत आदरणीय गौड सर. गौड सरला मी तंत्र शिक्षक, आमचा हौशी शिक्षक असा या ठिकाणी म्हणतो. सगळं साहेबांचे जे काही अकाउंटचे सगळे कामं असतील किंवा अजून कोणतं नवीन असेल तर गौड सर हे करायचे. त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो.